नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आमच्या बोराळे गावामध्ये आषाढी वारी संपली की आमच्या गावाच्या प्रत्येकाला गोपालकाल्याचं वेध लागतं. आषाढी पौर्णिमेला पंढरपूरच्या जवळच असलेल्या गोपाळपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोपाळकाला साजरा केला जातो. असं म्हणतात की भक्ताच्या पंक्तीला बसण्यासाठी पंढरीचा पांडुरंग गोपाळपूरला येतो आणि देव भक्तासोबत काला खातो. श्री जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की दुर्लभ म्हणजे वैकुंठात तुका म्हणे तो काला हा वैकुंठी दुर्लभ. असा वैकुंठात सुद्धा देवाला काला खायला मिळत नाही असा हा गोपाळ काला आमच्याही गावामध्ये या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये या आषाढी पौर्णिमेला साजरा केला जातो. आणि या गोपालकाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज 100 वर्षापासून आमच्या ह्या बोराळे गावामध्ये विठ्ठलाच्या मंदिरासमोर हा काला मोठ्या थाटामाटामध्ये सगळ्या जातीची, धर्माची, पंथाची लोक एकत्र येऊन हा काला मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात. या काल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या काल्यासाठी लागणारे जे धान्य आहे ते गावातील सर्वांकडून ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार गोळा केला जातं आणि या ठिकाणी ते एकत्रित पद्धतीत करून सर्व गावातील सगळ्या जाती, धर्माची, पंथाची माणसं या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि मोठ्या आनंदाने आणि भक्तिभाव वातावरणामध्ये कीर्तन आणि भारुडाच्या कार्यक्रमासह हा काला साजरा केला जातो. आणि ह्या भारुडाच्या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर कमीत कमी 3 ते 4 हजार लोकांची पंगत या ठिकाणी उठते. म्हणजे असं ह्या काल्याचं स्वरूप अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये हळूहळू वाढतच चाललेलं आहे. याचा मला एक बोराळेकर म्हणून सार्थ अभिमान आहे आणि असा हा काला आमच्या गावामध्ये साजरा केला जातो. आज महाराष्ट्राची परंपरा कायम राहावी या दृष्टीनं बोराळे येथे 100 वर्षाची परंपरा असलेला हा गोपालकाला. या गोपालकाल्याचं स्वरूप असं आहे की अमावस्या झाल्यानंतर 15 दिवस गावातून अन्नधान्य मागून ती एकत्र करण्याचं काम केलं जातं आणि नंतर ते अन्नधान्य दळलं जातं आणि प्रत्येकाच्या घरी भाकरीला पीठ दिलं जातं आणि त्या भाकरी एकत्र ठिकाणी केल्या जातात. असा काला कुठेही महाराष्ट्रात नसून एकमेव बोराळे हे ठिकाण आहे की 100 वर्षाची परंपरा चालू आहे आणि त्या परंपरेचा उद्देश एवढाच आहे की आपली महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याचं काम बोराळे या गावातून सुरुवात होतं असं मला वाटतं. आणि 4 वाजता दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर वड्या, भाकरी आणि आमटी ही सर्वांना प्रसाद म्हणून दिली जाते आणि ह्या प्रसादाचा स्वाद जवळजवळ 5000 भाविक घेत असतात आणि ही परंपरा याही पुढं चालू राहील आणि असंच पुढं गावकऱ्यांचं सहकार्य राबेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.